हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू वेणुताई चव्हाण कॉलेज कराड. आज आपण इयत्ता 12वीमधील सिंगल एंट्री सिस्टीममधील एक्झाम्पल नंबर 3 पाहणार आहोत. तुम्ही लिहूनच घेतलेला असेल वहीमध्ये एक्झाम्पल समोर ठेवा आणि मगच व्हिडिओ ऐका. अर्जुन कीप्स हिज बुक्स अंडर सिंगल एंट्री सिस्टीम. हिज असेट्स अँड लायबिलिटीज वेअर ॲज अंडर. अर्जुनने सिंगल एंट्री सिस्टीमप्रमाणे बुक किपिंग केलेलं आहे. रेकॉर्डिंग त्याच्यामध्ये ज्या काही असेट्स लायबिलिटीज म्हणजे मालमत्ता आणि देणे आहेत ते सांगितलेले आहेत ते पाहूया. कॅश, सन्ड्री डेटर्स, स्टॉक, प्लांट अँड मशिनरी, सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेएबल. याचा त्यांनी ओपनिंग बॅलन्स 31/3/2017चा बॅलन्स म्हणजे ओपनिंग बॅलन्स आणि 31/3/2018 म्हणजे तो क्लोजिंग बॅलन्स असणार आहे. याच्यावरून लक्षात काय येते, आर्थिक वर्ष आपलं कसं आहे 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2018. म्हणजे पहिल्या कॉलममध्ये जो बॅलन्स दिलेला आहे तो ओपनिंग आहे आणि दुसऱ्या कॉलममध्ये जो आहे तो क्लोजिंग आहे. याच्यावरून आपण स्टेटमेंट तयार करणार आहोत. नेक्स्ट, ड्युरिंग द इयर 2017-18 he introduced ₹15,000 ॲज ॲडिशनल कॅपिटल. 2017-18 या आर्थिक वर्षामध्ये 15,000 रुपये ॲडिशनल कॅपिटल व्यवसायामध्ये आणलेलं आहे. किती रुपये आणलेलं आहे? 15,000 रुपये आणलेलं आहे. नेक्स्ट, ही विथड्र्यू ₹2,500 एव्हरी मंथ फॉर हिज प्रायव्हेट पर्पज. म्हणजे खाजगी कामासाठी त्याने एकूण 2,500 असे प्रत्येकी एव्हरी मंथ काय सांगितलेलं आहे? एव्हरी मंथ म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये 2,500 रुपये वापरलेले आहेत पर्सनल यूजसाठी. म्हणून ड्रॉइंगची अमाऊंट घेताना 2,500 गुणिले वर्षाचे महिने 12 म्हणून गुणिले 12 करायचं. जी अमाऊंट येईल ती ड्रॉइंग्स म्हणून घ्यायची. ॲसर्टेन हिज प्रॉफिट ऑर लॉस फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018. म्हणजे 31 मार्च हे इयर एंडिंगची डेट दिलेली आहे. त्या दिवशी आपण काय करणार आहोत? स्टेटमेंट तयार करून प्रॉफिट झाला की लॉस हे पाहणार आहोत. आता आपण सोल्युशन बघूया. असताना पहिल्यांदा आपण काय करायचं, आपल्याला ओपनिंग कॅपिटल दिले का क्लोजिंग कॅपिटल पाहायचं. दिलेलं नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पर्टिक्युलर्स जे एक्झाम्पलमध्ये त्यांनी दिलेली होती माहिती त्याच्यात काय समजते की आपल्याला ओपनिंग क्लोजिंग कॅपिटल काढण्यासाठी त्यांनी बॅलन्स शीटचा बॅलन्स दिलेला आहे. म्हणजे थोडक्यात ॲसेट्स लायबिलिटीजचा बॅलन्स दिलेला आहे. त्याच्यावरून बॅलन्स शीट तयार करून ओपनिंग क्लोजिंग कॅपिटल तयार करायचं आहे. पहिल्यांदा आपण बॅलन्स शीट, त्याला स्टेटमेंट ऑफ अफेअर्स असे म्हणतो, ते ओपनिंग बॅलन्स शीट बनवायचे आहे. वरती लिहायचं इन द बुक्स ऑफ अर्जुन. टायटल स्टेटमेंट ऑफ अफेअर्स ॲज ऑन 31 मार्च 2017. म्हणजे सुरुवातीला आपण ओपनिंग कॅपिटल काढणार आहोत 1 एप्रिल 2017ची. त्याच्यासाठी कोणता बॅलन्स यूज करणार आहे? 31 मार्च 2017चा. 4 कॉलम करायचे. लायबिलिटीज, अमाऊंट, असेट्स, अमाऊंट. उजव्या बाजूला आपण काय लिहिणार आहोत? असेट्स म्हणजे मालमत्ता आपली आणि डाव्या बाजूला लायबिलिटीज. पहिल्यांदा काय करायचं, एक्झाम्पलमध्ये असेट्स कोणत्या आहेत, लायबिलिटीज टिकमार्क करून घ्यायचे. पहा, कॅश. तर कॅश काय आहे? आपली मालमत्ता आहे, बरोबर. त्या ठिकाणी काय आपण लिहिणार? असेट्स. पेन्सिलने लिहून ठेवा. सन्ड्री डेटर्स आपली मालमत्ता आहे, आपल्याला बाहेरून पैसे येणार आहेत. कोणाकडून? ती मालमत्ता झाली. स्टॉक मालमत्ता आहे. प्लांट अँड मशिनरी आपली मालमत्ता आहे. सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे देणेकरी, आपण पैसे कोणाला तरी देणार आहोत म्हणजे ते आपला खर्च आहे, थोडक्यात देणं आहे, कर्ज आहे. लायबिलिटीज एल लिहायचं. आणि बिल्स पेएबल म्हणजे उधारीची बिलं वगैरे काय असतील ते आपण देणार आहोत दुसऱ्याला. बिल पे करायचं आहे म्हणजे आपल्याकडून पैसे जाणार, आपलं ते देणं आहे, म्हणून त्या ठिकाणी लायबिलिटीजमध्ये त्याचं रेकॉर्डिंग होतं. ओके. याच्यानंतर ज्या पद्धतीने टिकमार्क केलेली आहे त्या पद्धतीने रेकॉर्डिंग करून घेऊया आपण. पहा, लायबिलिटीजमध्ये काय काय घेणार आपण? सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स किती दिलेले आहेत बघा? 15,000. ओपनिंग बॅलन्स किती आहे सन्ड्री क्रेडिटर्सचा? 15,000. 31/3/17चा आपण फक्त आत्ता घेणार आहोत.
आणि बिल्स पेएबल काही अमाऊंट दिलेली नाही. बिल्स पेएबलला अमाऊंट आहे का नाही, त्यामुळे ते आपण घेतलेलं नाही. नेक्स्ट असेट्स कोणत्या आहेत बघा. कॅशचा ओपनिंग बॅलन्स किती आहे 1500. सन्ड्री डेटर्स एक्झाम्पलमध्ये बघा अमाऊंट किती दिलेली आहे 31/3/17ची 30,000. स्टॉकची अमाऊंट किती दिलेली आहे 31/3/17ला 35,000. आणि प्लांट अँड मशिनरीची किती आहे ओपनिंग बॅलन्स 61,000. याच्यामध्ये आपण ज्या पद्धतीने रेकॉर्ड करून घेतलेला आहे दोन्ही साईडची टोटल समान यावी लागते. ज्या बाजूची टोटल जास्त आहे त्याच्यातून ज्या बाजूची टोटल कमी आहे ती वजा करणार. बघा असेटची टोटल 1,500, 30,000, 35,000 आणि 61,000 किती आली 1,27,500. आणि लायबिलिटीज साईडला फक्त एकच पॉईंट होता घेतलेला. सन्ड्री क्रेडिटर्स अमाऊंट आहे 15,000 म्हणजे लायबिलिटीजची टोटल कमी आहे. जी जास्त आहे ती दोन्ही बाजूला लिहून घेतली 1,27,500 मधून. लायबिलिटीज साईडची टोटल म्हणजे सन्ड्री क्रेडिटर्स 15,000 लेस करून बॅलन्स किती आला 1,12,500. त्याला काय म्हणायचं आपण कॅपिटल. कॅपिटलला ओपनिंग कॅपिटल म्हणून आपण स्टेटमेंटमध्ये घेणार आहोत. हे जे कॅपिटल आहे ते ओपनिंग बॅलन्स आपला मिळालेला आहे. 31/3/17चं आपण स्टेटमेंट केलेलं आहे म्हणून हा ओपनिंग बॅलन्स आहे. ओके. आता ज्या पद्धतीने आपण ओपनिंग बॅलन्स शीट तयार केली त्या पद्धतीनेच क्लोजिंग बॅलन्स शीट तयार करून घेऊया. नेक्स्ट स्टेटमेंट ऑफ अफेअर्स ॲज ऑन 31 मार्च 2018. आता आपण 31 मार्च 2017चं स्टेटमेंट तयार केलेलं. आता 31 मार्च 2018चं करणार आहोत म्हणजे क्लोजिंग. याच्यावरून आपल्याला क्लोजिंग कॅपिटल मिळणार आहे. 4 कॉलम करा. लायबिलिटीज अमाऊंट, असेट्स अमाऊंट. लायबिलिटीज कोणत्या आहेत सन्ड्री क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल. 31/3/2018चा बॅलन्स जो आहे 13,500 आणि 4,000 दिलेला आहे तो रेकॉर्ड करून घ्या लायबिलिटीज साईडला. असेटमध्ये बघा कॅशचा किती आहे 1,000. सन्ड्री डेटर्स 46,000. स्टॉक 31,000 आणि प्लांट अँड मशिनरी 75,000 म्हणजे 75,000. अर्थातच आपल्याला लक्षात येतं असेट साईडची टोटल जास्त आहे ती अगोदर करून घ्या. असेट साईडची टोटल आलेली आहे 1,53,000. लायबिलिटीजची कमी आहे म्हणून असेटची टोटल जास्त आहे ती दोन्ही बाजूला लिहून घ्यायची. 1,53,000 वजा 13,500 आणि 4,000 मायनस करा. टोटल 17,500. 1,53,000 मधून वजा केले बॅलन्स आलेला आहे 1,35,500. बॅलन्स किती आलेला आहे लायबिलिटी साईडला 1,35,500. हा जो बॅलन्स आलेला आहे त्याला आपण काय म्हणणार कॅपिटल असं म्हणायचं आहे. हे जे कॅपिटल आहे ते 31/3/2018 म्हणजे आपलं वर्ष संपणार आहे त्यावेळेचं म्हणजेच क्लोजिंग कॅपिटल आहे. याला ब्रॅकेटमध्ये क्लोजिंग लिहिलं तरी चालेल. ओके. लक्षात आलं. ओपनिंग कॅपिटल क्लोजिंग कॅपिटल कसं काढायचं. ॲडजस्टमेंट्स काही दिलेल्या नाहीत. नेक्स्ट पाहूया. कॅपिटल आणि क्लोजिंग कॅपिटल मिळालेलं आहे. आता आपण स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2018चं तयार करूया. आपल्याला प्रॉफिट झाला का लॉस बघायचं. फॉर्मॅटमध्ये बघा स्टार्टिंगला काय घेतो आपण 3 कॉलम करून घ्यायचे. पर्टिक्युलर्स अमाऊंटचे 2 कॉलम. पर्टिक्युलर्समध्ये काय घेतो क्लोजिंग कॅपिटल. क्लोजिंग कॅपिटल किती आलेलं आपलं 1,35,500. 31/3/2018च्या स्टेटमेंटमध्ये बघा क्लोजिंग कॅपिटल किती आलेलं आहे 1,35,500. ओके. ते आउटर कॉलममध्ये लिहून घ्या 1,35,500. त्याच्यानंतर काय करतो रे आपण ॲड काय करतो ड्रॉइंगचं. तर ड्रॉइंग्स त्यांनी एक्झाम्पलमध्ये दिलेत का बघा दिलेले आहेत. काय सांगितलं आहे ही ड्रीव्ज ₹2,500 एव्हरी मंथ फॉर हिज प्रायव्हेट पर्पज. म्हणजे खाजगी कामासाठी त्याने प्रत्येक महिन्यासाठी 2,500 वापरलेले
आहेत. एव्हरी मंथ सांगितले म्हणजे प्रत्येक महिन्यासाठी, फॉर इयर नाही सांगितलेलं. ड्रॉइंग्स ड्युरिंग द इयर ब्रॅकेटमधील ₹2500 इंटू 12 मंथ्स इज इक्वल टू 30,000. 1,35,500मध्ये 30,000 ॲड केले, बॅलन्स आला 1,65,500. नेक्स्ट आपल्या फॉर्मॅटमध्ये काय सांगितले, त्याच्यानंतर लेस काय करतो, ॲडिशनल कॅपिटल. ॲडिशनल कॅपिटल दिले का बघा, एक्झाम्पलमध्ये आहे. ड्युरिंग द इयर 2017 ही इंट्रोड्युस्ड ₹15,000 ॲज ॲडिशनल कॅपिटल. ॲडिशनल कॅपिटल त्यांनी किती दिले, 15,000 सांगितलेलं आहे, ते लेस करून घ्या. लेस ॲडिशनल कॅपिटल इंट्रोड्युस्ड ड्युरिंग द इयर 15,000, 15,000 लेस केले, 1,65,500 मायनस 15,000 इज इक्वल टू 1,50,500. किती बॅलन्स आला, 1,50,500. त्याला काय म्हणतो आपण, ॲडजस्टेड क्लोजिंग कॅपिटल असं म्हणतो. त्याच्यातून काय लेस करतो आपण, ओपनिंग कॅपिटल. ओपनिंग कॅपिटल आपण किती काढलेलं आहे बघा, सुरुवातीला स्टार्टिंगचं स्टेटमेंट कुठे बघा, 31/3/2017चा जो बॅलन्स आलेला आहे कॅपिटलचा त्याला काय म्हणतात, ओपनिंग कॅपिटल. 1,12,500. 3/2017 म्हणजे 1 एप्रिलचे कॅपिटल असणार आहे, ते 1 एप्रिल 2017चे. 1,12,500, 1,50,500 मधून 1,12,500 लेस केल्यानंतर बॅलन्स येतो 38,000. प्लसमध्ये आलेला आहे म्हणजेच काय, प्रॉफिट झालेला आहे. जो बॅलन्स येईल त्याला काय म्हणायचं, नेट प्रॉफिट फॉर द इयर. ओके, काय काय केलं आपण फर्स्ट बघा, एक मिनटं. फर्स्ट क्लोजिंग कॅपिटल घेतलं, त्याच्यामध्ये ड्रॉइंग्ज ॲड केले, जो बॅलन्स येईल त्याच्यातून ॲडिशनल कॅपिटल लेस केले, जो बॅलन्स येईल त्याला ॲडजस्टेड क्लोजिंग कॅपिटल म्हटलं, आणि लास्ट ओपनिंग कॅपिटल लेस केलेलं आहे. जो बॅलन्स येईल त्याला आपण नेट प्रॉफिट फॉर द इयर असे म्हणतो, किंवा त्यालाच प्रॉफिट बिफोर ॲडजस्टमेंट म्हणतात. पण या एक्झाम्पलमध्ये डेप्रिसिएशन, इंटरेस्ट वगैरे काही दिलेलं नाहीत ॲडजस्टमेंट, म्हणून डायरेक्ट आपण त्या ॲन्सरला नेट प्रॉफिट फॉर द इयर म्हणणार. आणि हा बॅलन्स प्लसमध्ये आलेला आहे, अर्थात हा आपल्याला प्रॉफिट झालेला आहे, म्हणून नेट प्रॉफिट फॉर द इयर असे म्हणणार. ओके, थँक्यू.